आरटी लॉटरीचा निकाल लागला आणि अनेकांच्या मनात थोडी धाकधूक वाढली असेल, खास करून ज्यांच्या पाल्याचं नाव प्रतीक्षा यादीत म्हणजे वेटिंग लिस्टवर आलंय. आता पुढे काय होणार हीच चिंता सगळ्यांना सतावते, हो ना? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. अगदी सोप्या शब्दांत आणि टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की शाळेतल्या रिकाम्या जागा कशा बघायच्या आणि वेटिंग लिस्ट नंबरचा खरा अर्थ काय आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण थेट सरकारी पोर्टलवर जाऊया आणि बघूया की ही माहिती नक्की कुठे आणि कशी शोधायची. सगळ्यात पहिलं काम, आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर कोणताही वेब ब्राउझर उघडा आणि आरटीई प्रवेशाची जी अधिकृत वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in तिथे जा. ओके, वेबसाईटचा होम पेज तुमच्या समोर उघडलं की तिथे तुम्हाला एक पर्याय शोधायचा आहे, लिस्ट ऑफ स्कूल्स किंवा शाळांची यादी. तो सापडला की त्यावर क्लिक करा. आता पुढच्या पेजवर तुम्हाला काही माहिती भरायची आहे. ही खूप महत्वाची स्टेप आहे. इथे आपला जिल्हा, तालुका आणि अर्थातच योग्य शैक्षणिक वर्ष निवडा. असं केल्याने शाळांची मोठी यादी लहान होईल. बरं, जिल्हा तालुका निवडल्यावर तुमच्या समोर त्या भागातील शाळांची यादी येईल. आता यादीतून एक एक नाव शोधण्याऐवजी वर जो सर्च बॉक्स दिलेला असतो त्यात थेट आपल्या शाळेचं नाव टाका, म्हणजे शाळा लगेच सापडेल. ठीक आहे, शाळा सापडली. आता तुम्हाला तिथे काही आकडे दिसतील, पण या आकड्यांच्या खेळात नेमकं काय महत्वाचं आहे? चला आरटी सीट्स या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊया. तुम्ही बघाल की तिथे इंटेक म्हणजे वर्गाची एकूण क्षमता दिलेली असेल, पण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा कॉलम आहे तो म्हणजे आरटीई सीट्स. हो, ह्याच आकड्यावर सगळं गणित अवलंबून आहे. चला एक उदाहरण घेऊया. समजा आरटीई सीट्सच्या समोर 10 असं लिहिलेलं आहे, तर याचा सरळ अर्थ असा होतो की त्या शाळेमध्ये आरटीई लॉटरीमधून फक्त आणि फक्त 10 मुलांनाच प्रवेश मिळणार आहे. ठीक आहे, आरटीई जागा किती आहेत हे तर कळलं, पण मग आता तो खरा प्रश्न ज्यासाठी आपण सगळे इथे आहोत, वेटिंग लिस्टवर नाव असण्याचा अर्थ काय आहे? खरंच काही संधी आहे का? हे समजून घेण्यासाठी आपण परत तेच उदाहरण घेऊ. समजा की एका शाळेत आरटीईच्या एकूण 10 जागा आहेत. आता होतं काय की लॉटरीमध्ये निवड झालेल्या सगळ्याच 10 मुलांचे पालक प्रवेश घेतातच असं नाही. कधी कागदपत्रांमध्ये काही अडचण येते, तर कधी काही वैयक्तिक कारणं असतात. असं अनेकदा घडतं. तर समजा या 10 पैकी 2 मुलांनी प्रवेश घेतलाच नाही, तर काय होईल? तर त्या रिकाम्या झालेल्या 2 जागांवर प्रतीक्षा यादीतल्या म्हणजे वेटिंग लिस्टवरच्या पहिल्या 2 मुलांना संधी मिळते. बघितलं, याचाच अर्थ वेटिंग लिस्टवर नाव असणं म्हणजे आशा सोडायची नाही, खरी संधी अजूनही आहे. आता एक अशी टिप आहे ज्यामुळे शाळा शोधण्याची प्रक्रिया अगदी सोपी, वेगवान आणि 100% अचूक होईल. एक प्रो टिप समजा, अनेकदा एकाच नावाच्या अनेक शाळा असतात आणि मग गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठीच एक गोष्ट आहे UDIS कोड. हा प्रत्येक शाळेचा एक युनिक ओळख क्रमांक असतो आणि तो आरटीई अर्जावर छापलेला असतो. तर पुढच्या वेळी वेबसाईटवर शाळा शोधताना नावाऐवजी थेट हा UDIC कोड सर्च बॉक्समध्ये टाका. बस, तुमची शाळा एका सेकंदात अचूकपणे तुमच्या समोर असेल. कोणताच गोंधळ नाही. चला तर मग आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे पटकन एकदा आठवूया. सगळ्यात पहिलं, अधिकृत पोर्टलवर जाऊन रिकाम्या जागा तपासा. दुसरं, फक्त आरटी सीट्स या कॉलमवर लक्ष ठेवा. तिसरं, वेटिंग लिस्ट म्हणजेच खरी संधी आहे हे लक्षात ठेवा. आणि चौथं, अचूक शोधासाठी शाळेच्या नावाऐवजी UDIS कोड वापरा. तर ही संपूर्ण प्रक्रिया आता थोडी सोपी झाली असेल अशी आशा आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आता प्रवेशाचा पुढचा मार्ग नक्कीच अधिक स्पष्ट दिसत असेल, नाही का?